मेरे प्यारे देशवासी, माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार। आज जब मैं आपसे आज तुमच्याशी मन की बात करत असताना तो मन में गहरी माझ्या मनाला खूप वेदना होत आहेत। 22 अप्रैल को 22 एप्रिल रोजी पहलगाम में हुई पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश के हर देशातल्या प्रत्येक नागरिकाला दुःख झालं आहे। पीड़ित परिवारों प्रत्येक भारतीयाला पीडित कुटुंबाबद्दल के मन में प्रचंड सहानुभूती आहे। भले वो किसी तो भारतीय मग तो कोणत्याही राज्यातला असो, भाषा बोलता हो, कोणतीही भाषा बोलणारा असो, त्यांना वो उन लोगों या हल्ल्यात जीवलग गमावलेल्या त्या प्रत्येक कुटुंबाच्या वेदना हमले में जाणवत अपने आहेत। परिजनों को खोया है। मुझे ऐसा मला खात्री आहे हर की दहशतवादी हल्ल्याची छायाचित्र पाहून हमले की तस्वीर प्रत्येक भारतीयाचं रक्त उसळत आहे। खोल रहा है। पहलगाम मधला हा हल्ला आतंक के दहशतवादाच्या पोशिंद्यांची निराशा दर्शवतो, उनकी कायरता त्यांचा भ्याडपणा दाखवतो। ऐसे समय में अशी वेळ आली होती जब कश्मीर में काश्मीरमध्ये शांतता परतत होती। स्कूल कॉलेज शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य सळसळू लागलं होतं। गति आई, विकास कामं धडाक्यात होत होती, लोकतंत्र मजबूत, लोकशाही बळकट होत होती, पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ होत होती, लोगों की लोकांचं उत्पन्न वाढत होतं, युवाओं के लिए तरुणाईसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या। देश के दुश्मनों देशाच्या शत्रूंना, जम्मू कश्मीर जम्मू आणि काश्मीरच्या शत्रूंना हे मानवलं नाही। आतंकी और दहशतवादी आणि त्यांचे आश्रयदाते काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करू इच्छितात आणि म्हणूनच एवढा मोठा कट रचण्यात येऊन इतनी बड़ी साजिश को तो तडीस नेण्यात आला। आतंकवाद के खिलाफ दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात देशाची एकात्मता, एकता 140 कोटी भारतीयांची एकजूट हमारी ही आपली सर्वात मोठी ताकद आहे। यही एक हीच एकता आतंकवाद दहशतवादाविरुद्धच्या आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे। हमें देशासमोरील या आव्हानाला तोंड देण्यासाठी सामना करने के लिए आपल्याला आपला संकल्प बळकट करायचा आहे। एक राष्ट्र म्हणून के रूप में आपल्याला प्रबळ इच्छाशक्ती दाखवावी लागेल। प्रदर्शन करना है। आज संपूर्ण जग पाहतंय देख रही हैं की या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका सुरात बोलत आहे। साथियों, मित्रांनो, भारत के हम आम्हा भारतीयांमध्ये निर्माण झालेला हा आक्रोश, हाच क्षोभ जगभर आहे। इस या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून सातत्यानं शोक व्यक्त होत आहे। मुझे भी मलाही जागतिक नेत्यांनी दूरध्वनी केले आहेत, संदेश भी पत्र लिहिली आहेत आणि संदेश पाठवले आहेत। या निर्घृण दहशतवादी हल्ल्याचा सर्वांनी तीव्र निषेध केला आहे। उन्होंने त्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केली आहे। पूरा दहशतवादाविरुद्धच्या आपल्या लढाईत संपूर्ण जग 140 कोटी भारतीयांसोबत उभं आहे। मैं पीड़ित परिवारों को मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की त्यांना मिलेगा न्याय मिळेल। न्याय। न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। इस हमले के या हल्ल्यातले दोषी आणि कटकर्त्यांना कठोर कडवं प्रत्युत्तर दिलं जाईल। साथियों, मित्रांनो, 2 दिन पहले 2 दिवसांपूर्वी आपण देशाचे महान शास्त्रज्ञ डॉक्टर के कस्तुरीरंगनजी यांना गमावलं आहे। जब भी मी जेव्हा जेव्हा कस्तुरीरंगनजींना भेटायचो तेव्हा आम्ही भारतातल्या भारत की तरुणांची प्रतिभा, आधुनिक शिक्षण, अंतराळ विज्ञान ऐसे यासारख्या विषयांवर खूप चर्चा करायचो। विज्ञान, विज्ञान, शिक्षा शिक्षण और भारत आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला नवीन उंचीवर नेण्यात त्यांचं योगदान को हमेशा नेहमीच स्मरणात राहील। उनके नेतृत्व, त्यांच्या नेतृत्वाखाली इस्रोला एक नवीन ओळख मिळाली। उनके मार्गदर्शन त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती झालेल्या अंतराळ कार्यक्रमांमुळे भारताच्या प्रयत्नांना जागतिक मान्यता मिळाली। भारत
भारत आज वापरत असलेले अनेक उपग्रह डॉक्टर कस्तुरीरंगनजी यांच्या देखरेखीखाली प्रक्षेपित करण्यात आले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वात तरुण पिढी त्यांच्याकडून काहीतरी शिकू शकेल अशी आणखी एक विशेष गोष्ट होती. त्यांनी नेहमीच नवोन्मेषाला महत्त्व दिलं. काहीतरी नवीन शिकण्याची, जाणून घेण्याची आणि करण्याची दृष्टी खूप प्रेरणादायी आहे. देशाचं नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यातही डॉक्टर के कस्तुरीरंगनजी यांनी मोठी भूमिका बजावली आहे. डॉक्टर कस्तुरीरंगनजी यांनी 21व्या शतकाच्या आधुनिक गरजांनुसार भविष्यकालीन शिक्षणाची कल्पना मांडली. देशाची निस्वार्थ सेवा आणि राष्ट्र उभारणीतलं त्यांचं योगदान यांचं नेहमीच स्मरण होत राहील. मी डॉक्टर के कस्तुरीरंगनजी यांना नम्र आदरांजली वाहतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, याच महिन्यात एप्रिलमध्ये आर्यभट्ट उपग्रहाच्या प्रक्षेपणाला 50 वर्ष पूर्ण झाली. आज जेव्हा आपण मागे वळून पाहतो, 50 वर्षांचा हा प्रवास आठवतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की आपण किती मोठं अंतर कापलं आहे. भारताच्या अंतराळातल्या स्वप्नांचं हे उड्डाण एक वेळ फक्त एका हिमतीवर सुरू झालं होतं. देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द बाळगणारे काही तरुण शास्त्रज्ञ, त्यांच्याकडे आजच्यासारखी आधुनिक साधन सामुग्री नव्हती किंवा त्यांना जागतिक तंत्रज्ञान सुद्धा उपलब्ध नव्हतं. त्यांच्यापाशी काही होतं तर ते होतं प्रतिभा, आवड, कठोर परिश्रम आणि देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द. बैलगाड्या आणि सायकलींवर महत्वाची उपकरणं, साधनं लादून ती स्वतःच वाहून नेणाऱ्या आपल्या शास्त्रज्ञांची छायाचित्र देखील तुम्ही पाहिली असतील. त्या आवड आणि राष्ट्रसेवेच्या भावनेचाच परिणाम म्हणून आज एवढं मोठं परिवर्तन घडून आलं आहे. भारत आज एक जागतिक अंतराळ महासत्ता बनला आहे. एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून आपण एक विक्रम प्रस्थापित केला आहे. आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरलो आहोत. भारतानं मार्स ऑर्बिटर मिशन ही मंगळयान मोहीम सुरू केली आहे आणि आदित्य L1 या मोहिमेद्वारे आपण सूर्याच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. भारत आज संपूर्ण जगात सर्वात किफायतशीर पण यशस्वी अंतराळ कार्यक्रमाचं नेतृत्व करत आहे. जगातले अनेक देश त्यांच्या उपग्रह आणि अंतराळ मोहिमांसाठी आपल्या इस्रोची मदत घेत असतात. मित्रांनो, जेव्हा आपण इस्रोनं केलेलं उपग्रहाचं प्रक्षेपण पाहतो तेव्हा आपला ऊर अगदी अभिमानानं भरून येतो. 2014 मध्ये जेव्हा मी PSLV C-23 चं प्रक्षेपण पाहिलं तेव्हा मला अगदी अशीच अनुभूती आली होती. 2019 मध्ये चंद्रयान 2च्या जमिनीवर उतरते वेळी देखील मी बंगळुरू मधल्या इस्रोच्या केंद्रात उपस्थित होतो. त्यावेळी चंद्रयानाला अपेक्षित यश मिळालं नाही. ती वेळ शास्त्रज्ञांसाठी खूप कठीण होती. पण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी शास्त्रज्ञांचा संयम, धैर्य आणि काहीतरी साध्य करण्याची त्यांची वृत्ती पाहत होतो. आणि काही वर्षानंतर संपूर्ण जगानं पाहिलं की कसं त्याच शास्त्रज्ञांनी चंद्रयान 3 अवतरण यशस्वी करून दाखवलं. मित्रांनो, आज भारतानं आपलं अंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी देखील खुलं केलं आहे. आज अनेक तरुण तरुणी स्पेस स्टार्टअप, अंतराळ नव उद्योगांमध्ये नवनवीन झेंडे रोवत फडकवत आहेत. 10 वर्षांपूर्वी या क्षेत्रात फक्त एकच कंपनी होती, पण आज देशात 325हून जास्त स्पेस स्टार्टअप्स कार्यरत आहेत. येणारा काळ अंतराळात अनेक नवीन संधी घेऊन येत आहे. भारत नवीन शिखर पादाक्रांत करणार आहे. देश गगनयान, स्पेडेक्स आणि चंद्रयान 4 यासारख्या अनेक महत्त्वाच्या मोहिमांच्या तयारीत व्यग्र आहे.
आपण व्हीनस ऑर्बिटर मिशन ही शुक्रयान मोहीम आणि मार्स लँडर मिशन ही मंगळ अवतरण मोहीम या मोहिमांवर देखील काम करत आहोत. आपले अंतराळ शास्त्रज्ञ त्यांच्या नवोन्मेषांनी देशवासियांना अभिमानानं पुन्हा भरून टाकणार आहेत. मित्रांनो, गेल्या महिन्यात म्यानमार ब्रह्मदेशात झालेल्या भूकंपाची भयानक छायाचित्र तुम्ही नक्कीच पाहिली असतील. भूकंपामुळे तिथे प्रचंड विध्वंस झाला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांसाठी प्रत्येक श्वास, प्रत्येक क्षण मौल्यवान होता. म्हणूनच भारतानं म्यानमारमधील आपल्या बंधू आणि भगिनींसाठी ताबडतोब ऑपरेशन ब्रह्म ही मोहीम सुरू केली. हवाई दलाच्या विमानांपासून ते नौदलाच्या जहाजांपर्यंत म्यानमारच्या मदतीसाठी सर्व काही पाठवण्यात आलं. तिथे भारतीय पथकानं एक फील्ड हॉस्पिटल, तात्पुरतं रुग्णालय उभारलं. अभियंत्यांच्या एका पथकानं महत्वाच्या इमारती आणि पायाभूत सुविधांचं किती नुकसान झालं याची चाचपणी करण्यात मदत केली. भारतीय पथकानं तिथे ब्लँकेट म्हणजे घोंगड्या, तंबू, स्लीपिंग बॅग म्हणजे बाड बिस्तरा, औषधं, खाण्यापिण्याचे पदार्थ आणि इतर अनेक गोष्टी पुरवल्या. यावेळी भारतीय पथकाचं तिथल्या लोकांनी खूप कौतुक केलं. मित्रांनो, या संकटात धाडस, संयम आणि विचारीपणाची अनेक हृदयस्पर्शी उदाहरणं समोर आली. भारतीय पथकानं 18 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 70 वर्षाहून जास्त वयाच्या एका वृद्ध महिलेला वाचवलं. जे लोक सध्या टीव्हीवर मन की बात पाहत आहेत त्यांना त्या वृद्ध महिलेचा चेहरा देखील दिसत असेल. भारतातून गेलेल्या पथकानं या महिलेच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी स्थिर करण्यापासून ते त्यांच्या फ्रॅक्चर, अस्थिभंगावर उपचारांच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. जेव्हा या वृद्धेला रुग्णालयातून सोडण्यात आलं तेव्हा त्यांनी आपल्या पथकाचे आभार मानले. भारतीय बचाव पथकामुळे आपल्याला नवजीवन मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. अनेकांनी आपल्या पथकाला सांगितलं की त्यांच्यामुळेच त्यांना त्यांचे मित्र आणि नातेवाईक सापडू शकले. मित्रांनो, भूकंपानंतर म्यानमारमधील मंडाले येथील एका मठात अनेक लोक अडकले असण्याची शक्यता होती. आपल्या पथकानं तिथे देखील मदत आणि बचाव कार्य केलं. त्यामुळे त्यांना बौद्ध भिक्खूंचे भरपूर आशीर्वाद मिळाले. ऑपरेशन ब्रह्म मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येकाचा आपल्याला खूप अभिमान वाटतो. आपली परंपरा आहे, आपली मूल्य आहेत. वसुधैव कुटुंबकम म्हणजेच संपूर्ण जग एक कुटुंब आहे ही भावना. संकटकाळी जगन्मित्र म्हणून भारताची तत्परता, सज्जता आणि माणुसकी प्रती भारताची बांधिलकी ही आपली ओळख बनत आहे. मित्रांनो, मला आफ्रिकेतील इथिओपिया इथल्या अनिवासी भारतीय समुदायाच्या एका अभिनव उपक्रमाची माहिती मिळाली आहे. इथिओपियामध्ये राहणाऱ्या भारतीयांनी जन्मजात हृदयरोगानं ग्रस्त असलेल्या मुलांना उपचारांसाठी भारतात पाठवण्याबाबत पुढाकार घेतला आहे. अशा अनेक मुलांना भारतीय कुटुंबांकडून आर्थिक मदत देखील दिली जात आहे. जर एखाद्या मुलाचं कुटुंब पैशांअभावी भारतात येऊ शकत नसेल तर त्याची सोय देखील आपले भारतीय बंधू भगिनी करत आहेत. प्रयत्न हाच आहे की इथिओपियातील गंभीर आजारानं ग्रस्त असलेल्या प्रत्येक गरजू मुलाला चांगले उपचार मिळावेत. अनिवासी भारतीय समुदायाच्या या उदात्त कार्याचं इथिओपियामध्ये खूप कौतुक होत आहे. तुम्हाला माहित आहेच की भारतात आता अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, उपचार उपलब्ध होत आहेत. इतर देशांचे नागरिक देखील याचा लाभ घेत आहेत. मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच भारतानं अफगाणिस्तानातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणात लस पाठवली आहे. ही लस रेबीज, टिटॅनस म्हणजे धनुर्वात, हिपेटायटिस बी हा काविळीचा एक प्रकार आणि इन्फ्लुएन्झा यासारख्या धोकादायक आजारांना रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. याच आठवड्यात नेपाळच्या विनंतीवरून भारतानं नेपाळला औषधं आणि लसींचा मोठा साठा पाठवला आहे. यामुळे थॅलिसेमिया आणि सिकल सेल या आजारांनी ग्रस्त रुग्णांना खात्रीलायक चांगले उपचार मिळतील.
जेव्हा जेव्हा मानवतेची सेवा करण्याची वेळ येते तेव्हा भारत नेहमीच आघाडीवर राहिला आहे आणि भविष्यातही अशा प्रत्येक गरजेच्या वेळी आघाडीवर राहील. हमेशा आगे रहेगा. मित्रांनो, आपण आता अभी हम आपत्ती व्यवस्थापनाबद्दल बोलत होतो और किसी आणि कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना सर्वात महत्त्वाच्या बाबी असतात तुमची सतर्कपणा आणि सावधगिरी. आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरील एका विशेष अनुप्रयोग ॲपवरून या सतर्कपणासाठी मदत घेऊ शकता. हे ॲप तुम्हाला कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत अडकण्यापासून आपत्तीची पूर्वसूचना देऊ शकतं नाम भी है आणि त्याचं नाव देखील आहे सचेत. सचेत. सचेत ॲप भारत भारताच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अर्थात नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी NDMA नं तयार केलं आहे. सायक्लोन, पूर, चक्रीवादळ, भूस्खलन, सुनामी, जंगलातले वणवे, हिमस्खलन, झंझावात, वादळ किंवा वीज कोसळणं यासारखी आपत्ती असो, सचेत ॲप तुम्हाला हर तऱ्हेनं माहिती देण्याचा आणि संरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतं. इस ऐप के या ॲपद्वारे तुम्हाला हवामान विभागाशी संबंधित अद्ययावत माहिती मिळू शकते. खास विशेष म्हणजे सचेत ॲप प्रादेशिक भाषांमध्ये देखील बरीच माहिती उपलब्ध करून देतं. उपलब्ध तुम्हीही या ॲपचा फायदा घ्या फायदा उठाए, आणि तुमचे अनुभव आम्हाला हमसे जरूर कळवा, साझा करें. सांगा. मेरे प्यारे माझ्या प्रिय देशवासियांनो, आज हम पूरी आज आपण जगभर भारताच्या प्रतिभेचं कौतुक होताना पाहत आहोत. भारत के युवा भारतातील तरुणाईनं भारत के प्रति जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे देश की आणि कोणत्याही देशातील तरुणाईला कशाची आवड आहे, कशात आवड आहे यावरून देशाचं भवितव्य काय असेल का भविष्य हे ठरत असतं. आज आज भारतातली तरुणाई साइंस विज्ञान, तंत्रज्ञान और आणि नवोन्मेषाकडे वाटचाल करत आहे. ऐसे इलाके पूर्वी मागासलेपणा आणि इतर कारणांमुळे ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रांमध्ये देखील तरुणाईनं असे काही चांगले वस्तुपाठ घालून दिले आहेत जे आपल्याला नवीन आत्मविश्वास मिळवून देतात. छत्तीसगढ़ छत्तीसगडमधील दंतेवाडा येथील विज्ञान केंद्र सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. खींच रहा है. काही काळापूर्वी दंतेवाडा फक्त हिंसाचार आणि अशांततेसाठी ओळखलं जात असे, परंतु आता तेथील विज्ञान केंद्र मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आशेचा एक नवीन किरण बनला आहे. इस साइंस मुलांना या विज्ञान केंद्राला भेट देऊन खूप आनंद होत आहे. भी अब ते आता तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन यंत्र आणि नवीन उत्पादनं बनवायला शिकत आहेत. त्यांना 3D प्रिंटर म्हणजे त्रिमितीय मुद्रक आणि रोबोटिक अर्थात स्वयंचलित कारसह इतर नाविन्यपूर्ण गोष्टींबद्दल शिकण्याची संधी मिळाली आहे. इनोवेटिव चीजों के बारे में जानने का काही काळापूर्वी अभी कुछ समय मी पहले मैंने गुजरात सायन्स सिटीमध्ये विज्ञान गॅलरींचं उद्घाटन देखील केलं होतं. इन गैलरी या गॅलरी दालनं आपल्याला आधुनिक विज्ञानाच्या क्षमतेची आणि विज्ञान आपल्यासाठी किती काही करू शकतं याची झलक सादर करतात. मुझे जानकारी मला माहिती मिळाली आहे की या गॅलरींबद्दल तिथल्या मुलांमध्ये खूप औत्सुक्य आणि उत्साह आहे. साइंस और विज्ञान आणि नवोन्मेषाबाबत वाढणारं हे आकर्षण भारताला निश्चितच जरूर भारत को नवीन उंचीवर घेऊन जाईल. मेरे प्यारे देश माझ्या प्रिय देशवासियांनो, हमारे आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद म्हणजे आपले 140 कोटी नागरिक आहेत. उनका साथ, त्यांची क्षमता आहे, उनकी इच्छा त्यांची इच्छाशक्ती आहे. और जब आणि जेव्हा कोट्यवधी लोक एक एकत्र येऊन मोहिमेत सहभागी होतात तेव्हा त्याचा परिणाम खूप मोठा असतो. इसका एक याचं एक उदाहरण म्हणजे एक एक पेड़ माँ के नाम. ये अभियान ही मोहीम मां के आपल्याला जन्म देणाऱ्या आईच्या नावानं आहे और ये आणि ती आपल्याला आपल्या कुशीत घेणाऱ्या धरणी मातेसाठी देखील आहे. अपनी गोद में धारण किए मित्रांनो, 5 जून रोजी 5 जून को जागतिक पर्यावरण दिनी पर्यावरण या मोहिमेला 1 वर्ष पूर्ण होत आहे. एक साल पूरे हो रहे या एका वर्षात हैं. इस एक साल या मोहिमेअंतर्गत इस अभियान देशभरात देश आईच्या नावानं मां 140 कोटींहून जास्त झाडं लावण्यात आली आहेत. का पेड़ लगाए गए हैं. भारताचा हा उपक्रम पाहून देशाबाहेरील लोकांनीही त्यांच्या आईच्या नावानं अपनी मां के झाडं लावली आहेत. लगाए हैं. आप भी तुम्ही देखील या मोहिमेत भाग घ्या. हिस्सा बने.
जेणेकरून 1 वर्ष पूर्ण होताना तुम्हाला तुमच्या सहभागाचा अभिमान वाटेल. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की झाडं थंडावा देतात आणि झाडांची सावली उष्णतेपासून दिलासा देते. पण अलीकडेच याबाबत आणखी एक बातमी माझ्या पाहण्यात आली आहे, जिनं माझं लक्ष वेधून घेतलं आहे. गुजरातमधल्या अहमदाबाद शहरात गेल्या काही वर्षात 70 लाखांहून जास्त झाडं लावण्यात आली आहेत. या झाडांमुळे अहमदाबादमधलं हिरवाईचं क्षेत्र, हरित क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. यासोबतच साबरमती नदीवर रिव्हरफ्रंट हे किनारी सौंदर्य स्थळ विकसित केल्यामुळे आणि कांकरिया तलावासारख्या काही तलावांच्या पुनर्बांधणीमुळे इथल्या जलसाठ्यांची संख्या देखील वाढली आहे. आता सध्याच्या काही बातम्यांनुसार गेल्या काही वर्षात अहमदाबाद हे जागतिक तापमान वाढीविरुद्ध लढणाऱ्या प्रमुख शहरांपैकी एक बनला आहे. हा बदल, वातावरणातला हा थंडावा तिथले लोकही अनुभवत आहेत. अहमदाबादमध्ये लावलेली झाडं तिथे नवीन खुशाली आणण्याचं कारण बनत आहेत. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विनंती करतो की पृथ्वीचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी, हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी झाड नक्की लावा. एक पेड़ माँ के नाम, एक झाड आईच्या नावानं. मित्रांनो, एक जुनी म्हण आहे, जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो. जेव्हा आपण काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतो तेव्हा आपण निश्चितच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. तुम्ही पर्वतीय प्रदेशात पिकणारी भरपूर सफरचंद खाल्ली असतील, पण जर मी विचारलं तुम्ही कर्नाटकातली सफरचंद चाखली आहेत तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. साधारणपणे आपला असा समज असतो की सफरचंद फक्त थंड पर्वतीय प्रदेशामध्येच पिकतात. पण कर्नाटकातील बागलकोट इथे राहणारे श्री शैल तेलीजी यांनी मैदानी भागात सफरचंद पिकवली आहेत. त्यांच्या कुलाली या गावात 35 अंशांपेक्षा जास्त तापमानात देखील सफरचंदांच्या झाडांना फळं येऊ लागली आहेत. खरं तर श्री शैल तेलीजी यांना शेतीची आवड होती, म्हणून त्यांनी सफरचंद शेतीचाही प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश देखील मिळालं. आज त्यांनी लावलेल्या सफरचंदाच्या झाडांवर मोठ्या प्रमाणात सफरचंद पिकतात आणि ती विकून त्यांना चांगलं उत्पन्न देखील मिळत आहे. मित्रांनो, आता सफरचंदांची गोष्ट सुरू असताना तुम्ही किन्नौरी सफरचंदांचं नाव ऐकलं असेलच. सफरचंदांसाठी प्रसिद्ध असलेल्या किन्नौरमध्ये केशर उत्पादन सुरू झालं आहे. साधारणपणे हिमाचल प्रदेशात केशराची लागवड कमी होत होती, पण आता किन्नौरच्या सुंदर अशा सांगला खोऱ्यातही केशराची लागवड सुरू झाली आहे. असंच एक उदाहरण केरळमधल्या वायनाडचं आहे. इथेही केशर लागवड यशस्वी ठरली आहे आणि वायनाडमध्ये हे केशर कोणत्याही शेतात किंवा मातीत पिकवलं जात नाही, तर एरोपॉनिक्स या तंत्राचा, म्हणजे माती न घेता फक्त वाफेच्या स्वरूपात पाणी आणि पोषण तत्वांचा वापर करून पिकवलं जात आहे. असंच काहीसं आश्चर्यकारक लिचीच्या उत्पादनाबाबतही घडलं आहे. आपण ऐकत आलो आहोत की बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये लिची पिकते. मात्र आता दक्षिण भारत आणि राजस्थानात देखील लिचीचं उत्पादन घेतलं जात आहे. तामिळनाडूमधील थिरुविरा अरासू हे कॉफीची शेती करायचे. त्यांनी कोडाईकनालमध्ये लिचीची झाडं लावली आणि 7 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर त्या झाडांना फळं येऊ लागली. लिची लागवडीतल्या या यशानं परिसरातल्या इतर शेतकऱ्यांना देखील प्रेरणा मिळाली आहे. जितेंद्र सिंह राणावत यांना राजस्थानमध्ये लिची लागवड करण्यात यश मिळाले. ही सर्व उदाहरणं खूप प्रेरणादायी आहेत. जर आपण काहीतरी नवीन करण्याचा निर्धार केला आणि अडीअडचणींमध्ये देखील तग धरून राहू शकलो तर अशक्य गोष्टी देखील शक्य होऊ शकतात. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज एप्रिल महिन्याचा शेवटचा रविवार आहे. काही दिवसांमध्येच
मे महिना सुरू होतोय. मैं आपको मी तुम्हाला आजपासून सुमारे 108 वर्ष मागे घेऊन जातो. लेकर चलता हूं. 1917 हे साल. 17 एप्रिल आणि मे हे 2 महिने देश में देशात स्वातंत्र्यासाठी एक अनोखी लढाई लढली जात होती. अंग्रेजों के इंग्रजांचे अत्याचार शिगेला पोहोचले होते. गरीबों गरीब, वंचित आणि शेतकऱ्यांच्या शोषणानं किसानों का शोषण अमानुषतेची पातळी ओलांडली होती. को भी पार कर चुका था. बिहारच्या सुपीक जमिनीवर जाओ धरती पर ब्रिटिश ये अंग्रेज शेतकऱ्यांना नीळ लागवड करायला भाग पाडत होते. नील नीळ लागवडीमुळे शेतकऱ्यांची शेती नापीक होत होती, पण ब्रिटिश सरकारला त्याच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं. कोई मतलब नहीं था. अशा परिस्थितीत ऐसे हालात गांधीजी 1917 मध्ये बिहारमधल्या गांधी जी चंपारण्याला पोहोचले. शेतकऱ्यांनी गांधीजींना सांगितलं, को बताया आमची जमीन मरतीये, मर रही है, आम्हाला खायला अन्न मिळत नाहीये. नहीं मिल रहा. लाखो शेतकऱ्यांच्या दुःखानं उस पीड़ा गांधीजींच्या मनात गांधी जी एक निर्धार उभा ठाकला. वहीं तिथूनच चंपारण्याचा ऐतिहासिक सत्याग्रह सुरू झाला. चंपारण चंपारण्य सत्याग्रह ये बापू हा बापूंचा भारतातला पहिला मोठा प्रयोग होता. बापू के बापूंच्या सत्याग्रहानं संपूर्ण ब्रिटिश राजवट हादरली. अंग्रेजों शेतकऱ्यांना नीळ लागवड करण्यास भाग पाडणारा कायदा को मजबूर ब्रिटिशांना रद्द करावा लागला. एक ऐसी हा एक असा विजय होता जिसने आज ज्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात नवा आत्मविश्वास निर्माण झाला. तुम्हाला माहित असेलच की या सत्याग्रहात बिहारच्या आणखी एका सुपुत्रानंही मोठं योगदान दिलं होतं. जे स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले राष्ट्रपती बनले ते महान व्यक्तिमत्व होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यांनी सत्याग्रह इन चंपारण म्हणजेच चंपारण्यमधील सत्याग्रह या नावाचं चंपारण्यमधल्या सत्याग्रहावर एक पुस्तकही लिहिलं. हर युवा हे पुस्तक प्रत्येक तरुण तरुणीनं वाचलं पाहिजे. बहनों बंधू आणि भगिनीनो, अप्रैल में एप्रिल महिन्याशीच स्वातंत्र्य लढ्याचे अनेक न पुसले जाणारे अध्याय जोडले गेले आहेत. ही जुड़े हुए हैं. गांधीजींची दांडी यात्रा 6 एप्रिल रोजी पूर्ण झाली होती. संपन्न हुई थी. 12 मार्च रोजी सुरू झालेल्या आणि 24 दिवस चाललेल्या या यात्रेनं ब्रिटिशांना हादरवून टाकलं होतं. अप्रैल में जालियनवाला बाग हत्याकांड देखील एप्रिलमध्येच घडलं. पार हुआ था. पंजाबच्या या भूमीवर इस या रक्तरंजित इतिहासाच्या खुणा आज भी अजूनही शाबूत आहेत. साथियों मित्रांनो, कुछ ही दिनों काही दिवसांमध्येच 10 मई 10 मे रोजी प्रथम पहिल्या स्वातंत्र्य लढ्याचा वर्धापन दिन देखील येत आहे. आजादी को स्वातंत्र्याच्या त्या पहिल्या लढाईत पेटलेली ठिणगी नंतर पुढे जाऊन चलकर लाखो सैनिकांसाठी मशाल बनली. मशाल बन गई. आत्ताच अभी 26 26 एप्रिल रोजी 18 आपण 1857च्या क्रांतीचे महानायक बाबू बाबू वीर कुंवर सिंहजी यांची पुण्यतिथी पाळली. बिहार के संपूर्ण देशाला बिहारच्या या महान योद्ध्याकडून प्रेरणा मिळते. हमें ऐसे अशा लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या अमर प्रेरणा अमर प्रेरणा आपल्याला जिवंत ठेवायच्या आहेत. हमें उनसे आपल्याला त्यांच्याकडून मिळणारी ऊर्जा वो अमृतकाल अमृतकाळाच्या आपल्या संकल्पांना नवीन बळ देते. साथियों मित्रांनो, मन की बातच्या या दीर्घ प्रवासात आपने इस तुम्ही या कार्यक्रमासोबत एक जवळचं में रिश्ता नातं निर्माण केलंय. देश देशवासियांना आपली जी यशस्वी कामगिरी इतरांना सांगायची असते ती मन की बात द्वारे लोकांपर्यंत पोहोचवली जाते. अगले महीने पुढच्या महिन्यात आपण पुन्हा एकदा भेटून देशाच्या विविधतेबद्दल, गौरवशाली परंपरांबद्दल और नई आणि नवीन कामगिरीबद्दल बोलू. हम ऐसे आपण अशा लोकांबद्दल जाणून घेऊ जे त्यांच्या समर्पणानं आणि सेवाभावानं समाजात बदल घडवून आणत आहेत. हमेशा की तरह तुम्ही नेहमीप्रमाणे आप हमें तुमचे विचार आणि सूचना विचार आम्हाला पाठवत राहा. भेजते रहिए. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.